प्रेमाचा वर्षाव तुम्ही म्हणता? प्रेम प्रेम आहे की घेरलंय तुम्हाला, काय वाटतं? बघा, मी मुख्यमंत्री झाल्यापासून हा वर्षाव सुरू आहे. हं, म्हणजे हे आरोप, प्रत्यारोप, टीका, हं, टिप्पणी, टोमणे हं, हे मुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे, हं, सरकार घटनाबाह्य आहे, हे मुख्यमंत्रीपद जाणार, 8 दिवसांनी जाणार, सरकार पडणार, हं, बसता उठता झोपता उठता स्वप्नात देखील एकनाथ शिंदे. हं. त्यामुळे याच्यामध्ये मी काही जास्ती मनाला लावून घेत नाही. माझा फोकस मी ठेवला आहे कामावर, माझा फोकस ठेवला आहे डेव्हलपमेंटवर, आणि माझा फोकस आहे माणसांवर, पब्लिकवर, की त्याला आपण काय देऊ शकतो. तर याच्यामध्ये माझ्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे. माझं ॲक्सेसिबिलिटी महत्त्वाची आहे, आणि मी सिम्पल राहतो, सिम्प्लिसिटी, आणि माझा एक क्रेडिबिलिटी हा विषय. मला कॉमन मॅन पण म्हणतो. हां, म्हणजे सिम्प्लिसिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी. आणि मी मुख्यमंत्री होतो, चीफ मिनिस्टर, तेव्हा मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो. याचं कारण काय? जेव्हा CM डोक्यात जातो किंवा पद कुठलंही, तेव्हा कॉमन मॅनच्या बरोबर असलेला जो काय कनेक्ट असतो तो थोडा कमी होतो. आणि म्हणून ही काही मला ती आता सवय झाली आहे. कारण त्यांना वाटतं की हा सर्वसामान्य कार्यकर्ता, आमच्या पक्षामध्ये काम करणारा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, मुख्यमंत्री कसा होऊ शकतो. अरे का होऊ शकत नाही? बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्याच्यात शेवटच्या माणसाला पण मोठं पद मिळवण्याची मुभा दिली आहे ना. मग मी माझ्या कार्यकर्तृत्वावर मुख्यमंत्री झालो, आणि त्याचं त्यांना दुःख आहे, त्यांना जेलसी आहे. हा मला वाटतं तुम्ही आल्यानंतर हां, हे काय, हे उद्घाटन आम्ही केलं ना, हे लोकार्पण आम्ही केलं मुख्यमंत्री असताना. हे बघा, हे सीलिंग जो आहे तो जवळपास अगोदरच्या काळात, आमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळाच्या अगोदर त्या सरकारमध्ये हे काम बंद होतं. का बंद होतं? कोविड होता. दुसरी गोष्ट, इथल्या कोळीवाड्यातल्या लोकांनी जे 60 मीटरचा स्पॅन होता त्यांच्या बोटी ये जा करण्यासाठी, ते म्हणाले आम्हाला असं केलं तर प्रॉब्लेम होईल. आमच्या बोटी, आणि वादळ असतं काय, ते काय गाडी अशी नसते बाजूबाजूनी जाणारे. आम्हाला 120 मीटरचा स्पॅन पाहिजे. मग 120 मीटरचा स्पॅन पाहिजे, तर जे मुख्यमंत्री होते त्यांनी कोणाची चर्चा केली असेल, आणि ते होऊ शकत नाही असं म्हणाले. ते म्हणाले हे होऊ शकत नाही, आता ते सगळं बदलायला लागेल, त्याला खूप वेळ लागेल. मग मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा आयुक्तांना बोलवलं. मी म्हणालो हे आम्हाला करून पाहिजे, कारण शेवटी कोळीवाडा जो आहे भूमिपुत्र आहे.